मस्त पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत। ऑफिस आणि कॉलेजला जाताना आपण छत्रीचा वापर करतोच। माझी जुनी छत्री तुटल्याने मी पटकन अशी काळ्या रंगाची प्लेन छत्री विकत घेतली। काही दिवस ही छत्री वापरल्यावरती त्याला छान असे कलरफुल करायचे असे मी ठरवले। चला तर मग बघूया आपल्या छत्रीचा मेकओव्हर। यासाठी अगदी 3च वस्तू लागणार आहेत, छत्री, पेंट आणि ब्रश। मी इथे ॲक्रेलिक पेंट वापरले आहेत, परंतु यासाठी फॅब्रिक पेंट वापरले तर जास्त चांगले। यावर काढायचे चित्र आधी ठरवून घ्यायचे। मी बोहो स्टाईल एकदम मिनिमलिस्टिक असे चित्र काढायचे ठरवले। यासाठी पहिल्यांदा मी पेन्सिलने आउटलाईन करून घेतली। नंतर मस्त ॲक्रेलिक कलर अगदी पेस्टल शेड सिलेक्ट केल्या। पेस्टल शेड मधली ही सगळ्यात पहिली अशी छान ऑरेंज शेड घेतली। या सगळ्यामध्ये असे ब्राईट आणि पेस्टल कलर्स मी वापरणार आहे। नमस्कार, मी आर्किटेक्ट धनश्री, तुमची डिझायनर मैत्रीण। डे टू डे रुटीनच्या क्रिएटिव्ह टिप्स घेऊन येत असते आर्किटेक्ट धनश्री कानडे या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। आपल्या या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करा, कारण मी आपल्या चॅनेलवर आर्ट, आर्किटेक्चर, डिझाईन रिलेटेड वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि छान छान क्विक टिप्स सांगत असते। त्यामुळे आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि लाईक शेअरही करा। हे बोहो स्टाईलचे चित्र असे थोडे ॲब्स्ट्रॅक्ट फॉर्म मध्ये आहे, त्यामुळे ह्या एसिमेट्रिक लाईन ड्रॉ करून त्यामध्ये मस्त पेस्टल पिंक कलर वापरला। आता मी तिसऱ्या रंगाचा वापर करणार आहे। तिसरा रंगही छान असा पेस्टल कलरच घेतला आहे। पेस्टल लव्हेंडर हा कॉम्प्लिमेंटरी कलर असल्यामुळे याचा वापर केला। अशी मी आउटलाईन पहिली ड्रॉ करून घेतली। आउटलाईन थोडीशी लहान वाटत होती, त्यामुळे अजून एक्स्ट्रा अशी आउटलाईन करून त्याला असं मॅच करून घेतलं। आता सगळ्या बाजूचे रंग करून झाल्यानंतर त्यावरती छोटी अशी छान पानांची डिझाईन ड्रॉ करायची मी ठरवली। त्यासाठी व्हाईट कलरचा मार्कर, ॲक्रेलिक मार्कर यूज केला। ॲक्रेलिक मार्कर ऐवजी ॲक्रेलिक पेंटनेही ही डिझाईन आपण ड्रॉ करू शकतो। ही पानांची डिझाईन सुद्धा बोहो स्टाईलचीच वापरते। अशी दोन्ही रंगांच्या मधून खाली येणारी सुंदर वेल ड्रॉ केली। अशा प्रकारे सगळ्या बाजूला छान व्हाईट ॲक्रेलिक मार्कर पेनने डिटेलिंग करून घेतले। हे सगळं झाल्यावरती छत्रीला मिनिमम 8 ते 10 तास सुकायला ठेवायचे। व्यवस्थित सुकल्यावरतीच मग छत्री आपण फोल्ड करून ठेवू शकतो, नाहीतर हे छत्रीचे रंग दुसऱ्या बाजूलाही येऊ शकतात। म्हणूनच याची आपण दक्षता घ्यायची आहे। तर कसा वाटला तुम्हाला साध्या प्लेन छत्रीचा हा बोहो स्टाईलचा केलेला मेकओव्हर? मला नक्की कमेंटमध्ये कळवा। असेच मी छान छान आर्ट, आर्किटेक्चर रिलेटेड व्हिडिओज घेऊन येत राहील। तोपर्यंत स्टे ट्यून विथ आर्किटेक्ट धनश्री। बाय बाय।